नमस्कार मंडळी, आज आपण लसूण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा, खायला खूप टेस्टी लागते. तरी इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली, कट करून घेतली. आता शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे कढईमध्ये भाजून घ्यायचे. हे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून दोन्ही मिक्स भाजून घ्यायचे. याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि भाजून घ्यायचे. तीळ आणि शेंगदाणे भाजून झाले. आता हे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे. मिक्सरला फिरून घेतले. आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचे आणि डबल एकदा फिरून घ्यायचे. याची पेस्ट करून घ्यायची. हे अशी पेस्ट करून घेतलेली. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लसूण बारीक केलेला, बारीक चिरलेला एक कांदा लसूण सगळं तेलामध्ये परतून घ्यायचे. थोडीशी धना पावडर टाकायची आणि एक टोमॅटो चिरलेला. टोमॅटो कांदा सगळं परतून झालं. आता याच्यामध्ये पेस्ट ओतून घ्यायची. पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची. थोड्या वेळ 5-6 मिनटं परतू द्यायचं आहे, असंच तेल सुटेपर्यंत. लाल तिखट, लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचाभर मीठ, थोडीशी हळद, 5 ते 6 मिनटं परतू द्यायचे याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत. हे असं तेल सुटायला लागलेलं, व्यवस्थित परतले, तेल पण सुटले. आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. 1 ग्लासभर पाणी ओतले. पाणी ओतल्याच्या नंतर 5-6 मिनटं शिजू द्यायचं हे असंच. तोपर्यंत मेथीच्या भाजीला फोडणी टाकून घ्यायची आहे. तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि लसूण टाकलेलं आहे. लसूण साबुतच टाकायचं आहे आणि तेलामध्ये तडतडू द्यायचं आहे. लसूण असं तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्यायचं. ह्याच्यामध्ये मेथी ओतून घ्यायची आता आणि मेथी परतून घ्यायची तेलामध्ये. अशी मेथी परतून घ्यायची तेलामध्ये. मेथी परतत आलेली. मेथी परतली. आता ही शिजवलेली पेस्ट जी आहे त्याच्यामध्ये मेथी ओतून घ्यायची. मेथी आणि पेस्ट दोन्ही मिक्स झाल्यापासून 5-6 मिनटं शिजू द्यायचे. असे व्यवस्थित मिक्स झाले. आता याच्यामध्ये कच्चे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. नंतर गॅस बंद करायचा.